गणेशाय नमः। जय जगदम्ब माता की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जगदम्ब माता की जय। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जरिचरि वनिधेनु आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पासी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदीन कळे अज्ञान नीले करू, घाले गे मद प्रेम पाखर सदा, दूरी नको घे धरू, प्रेमे बहात मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरुराज यानिक तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भाविक श्रोते, आज आपल्या भागवत श्रीमद्देवी भागवत कथेच्या दुसऱ्या दिवसाचा आपण पहिला भाग बघणार आहोत। कालच्या कथेमध्ये आम्ही पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये देवी भागवताचं महात्म्य आणि देवी भागवतातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर विचार केला की सर्व पुराणामध्ये देवी भागवत हे श्रेष्ठ पुराण का। तसंच आमच्या प्राचीन वाङ्मयावरही आम्ही चिंतन केलं, वेदपुराणाचं महात्म्य पाहिलं, त्यानंतर जगदंब कथा ही एका वेगळ्या तत्त्वाची कथा आहे, कल्पांत दोषावर चिंतन केलं, आणि त्यानंतर ही आदिमायादी शक्ती भक्तांना सत्वर कशी पावते याचाही काल आपण विचार केला। आज आपण भागवतातल्या प्रमुख कथांचं चिंतन करू। या प्रथम कथामध्ये नैमिषारण्याचं वर्णन आहे, आणि नैमिषारण्याच्या कथेनंतर सूत तिथं जमलेल्या सगळ्या 88,000 ऋषींना श्रीमद देवी भागवत सांगतात, आणि देवी भागवताचा प्रारंभ व्यासांच्या जन्मकथेपासून ते सुरू करतात। तर नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींचं ज्ञानसत्र चालू होतं। सूत पुराण सांगत होते, शौनकाने या सगळ्याचं नियोजन केलं होतं।
पुराण चालू असताना त्या सगळ्या ऋषींचा सूत शौनकाशी संवाद झाला. शौनक म्हणाले सुतांना की तुम्ही सर्व पुराणांचा उत्तम अभ्यास केलेला आहे आणि व्यास महर्षीने आपल्याला 18ची 18 पुराणं उपपुराण अर्थासह समजावून सांगितले. रहस्यासह तुम्हाला त्याचं ज्ञान झालेलं आहे आणि त्यामुळं पुराणात आपला हातखंड आहे. आपण उत्तम पुराण सांगता यात वादच नाही. आमचा योग चांगला म्हणून आम्ही या दिव्य अशा पुण्यक्षेत्रावरती येऊन आम्हाला मार्गदर्शन तुम्ही करणार आहात. शौनक म्हणाले, हे नैमिष अरण्य जे ते सर्व अरण्यात श्रेष्ठ आहे. आम्ही ब्रह्मदेवाकडे गेलो तेव्हा त्याने आम्हाला मनोमय चक्र दिलं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, या चक्राच्या पाठोपाठ जा तुम्ही. या चक्राची धाव जेथे मोडेल त्या क्षेत्रात कलीचा प्रादुर्भाव राहणार नाही आणि ते क्षेत्र हे पुण्यभूमी असेल, ज्या क्षेत्रावर कधी पाप झालेलं नसेल आणि अशी पुण्यभूमी कथेसाठी अत्यंत उत्तम राहील. मग आम्ही सगळे त्या चक्राच्या मागे धावत धावत आलो आणि याच ठिकाणी या अरण्यात त्या चक्राची धाव नेहमी मोडून पडल्यामुळे या स्थानाचं नाव नैमिष अरण्य पडलं आणि हे जगात प्रसिद्ध झालं. पुराणामध्ये सर्वात प्रसिद्ध अरण्य. इथे पशुबळी न देता यज्ञाचं कार्य सुरू केलं आणि यज्ञ संपल्यानंतर सत्ययुगापर्यंत काय करायचं तर यज्ञाचा नंतरचा काळ कसा घालवावा यासाठी आम्ही या ठिकाणी ज्ञानसत्र प्रारंभ केलं आणि या ज्ञानसत्रामध्ये अनेक पुराणं, हजारो वर्षे हे सत्र चाललं. सूत महर्षीने सांगितलेले. आणि आता हे सगळे म्हणजे आज सारस्वत सारस्वत कल्पातली ही कथा आहे, त्यापूर्वीचा हा काळ. याचा अर्थ दरवर्षी नैमिष अरण्य आहे, दरवर्षी ती कथा होत असेल, हा त्याच्यातून आपण अर्थ काढा. आनंदात हा काळ घालवावा, परमानंदाची प्राप्ती व्हावं म्हणून हे सगळे या ठिकाणी एकाग्र मन करून बसलेले 88,000 ऋषी. आणि म्हणून शौनक सुताला म्हणाले, सुत महर्षी तुम्ही बुद्धिमान आहात. आम्हाला ज्यामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष याचं योग्य वर्णन आहे आणि ज्या पुराणाच्या ज्ञानानं आम्हाला मुक्ती मोक्ष प्राप्त होईल असं दिव्य पुराण तुम्ही आम्हाला सांगावं ही आमची आता इच्छा आहे. अनेक पुराण उपपुराण तुमच्या मुखातून आम्ही ऐकले, पण एखादं दिव्य पुराण जे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही ते आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. आणि त्यावेळेस ते म्हणाले, आम्हाला असं सर्वश्रेष्ठ पुराण ऐकण्याची इच्छा आहे की जे भुक्ती मुक्ती देईल. तेव्हा सूत शौनकाला आणि त्या 88,000 ऋषींना म्हणाले, ऋषींनो तुम्ही फार भाग्यशाली आहात. जगत कल्याणाची अपेक्षा ठेवून तुम्ही हा मला विचार सांगितला, तुमच्या मनातून हा विचार व्यक्त झाला, फार चांगला विचार आहे. आणि म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणे संपूर्ण शास्त्राचं साररूप असणारं दिव्य पुराण मी तुम्हाला सांगणार आहे, जे आजपर्यंत मी कुठे सांगितले अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र आणि दिव्य गोपनीय असं पुराण मी तुम्हाला सांगणार. त्यावेळेस सगळे ऋषी म्हणाले, आम्ही तुमचे आभारी आहोत. तुम्ही श्रेष्ठ वक्ता आहात. तुम्ही उत्तम पुराण सांगता यात वादच नाही, पण आता तुम्ही जे आम्हाला दिव्य गोपनीय रहस्यमय या सर्व पुराणातलं श्रेष्ठ पुराण जे सांगणार आहे त्या पुराणाचं नाव काय, त्याचा विधी कसा करावा, ही पुराणाची कथा किती दिवस ऐकावी, किती दिवस सांगावी, या कथेत कोणकोणत्या देवतेचं पूजन करावं, आत्तापर्यंत ही जी तुम्ही कथा सांगणार ही कथा कोणी ऐकली आणि ही कथा श्रवण केल्याचं फळ काय मिळतं, असे जवळपास 5-6 प्रश्न या ऋषीमुनींनी सूत महर्षींना विचारले आणि सूत महर्षींनी त्यांच्या त्या सगळ्या 6 प्रश्नाचं उत्तर दिलं.
ते म्हणाल मी जे पुराण सांगणार आहे हे पुराण आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेल्या पुराणापेक्षा वेगळं पुराण आहे. यात वेगळ्या तत्त्वाची कथा आहे. हे गोपनीय पुराण आहे. या सगळ्या पुराणामध्ये एकही पुराण व्यासाने सांगितलेलं नाही, पण हे जे मी पुराण सांगणार आहे याचे कथा व्यास स्वतः वेदव्यास आहे. आणि वेदव्यासाने ही कथा जन्मेजयाला सांगितली. मी तिथं श्रवण करायला उपस्थित होतो. कोणतंच पुराण व्यासमुखातून मी श्रवण केलं नाही. व्यासाने शिकवलं पण कथा नाही सांगितली. पण हे मात्र पुराण व्यासाने स्वतः व्यासपीठावर बसून जन्मेजयाला 9 दिवस सांगितलेले. असं हे दिव्य पुराण जे तुम्हाला मी सांगणार आहे त्याचं नाव आहे श्रीमद्देवी भागवत पुराण. व्यास विष्णूचे अंश असून सत्यवती आणि पाराशर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांनी 4 वेदांचं विभाजन केलं, 18 पुराण उपपुराण लिहिले आणि ते आपल्या शिष्यांना शिकवले. परंतु हे जे मुक्ती आणि भुक्ती देणारं देवी भागवत नावाचं पुराण आहे ते स्वतः फक्त जन्मेजयाला सांगितलं आणि मी ते श्रवण केले. ज्या पुराणात जन्मेजयाचे वडील परीक्षिती राजे मुक्त झाले, त्यांना दुर्गती प्राप्त झाली, त्या दुर्गतीतून ते मुक्त झाले. असं हे श्रीमद्देवी भागवत पुराण मी तुम्हाला सांगणार आहे. आता त्यांनी दुसरा प्रश्न विचारला होता की हे जे पुराण सांगण्याचे विधी कसा. म्हणजे त्याचा विधी अत्यंत सोपा आहे. हे देवी भागवत श्रवण करण्यासाठी तुम्हाला तिथी दिवस वार पाहण्याची गरज नाही. कथा लावताना समाप्तीच्या वेळेसही बघायची गरज नाही. कारण या पुराणाची अधिष्ठात्री देवी सर्व मंगल मांगल्य करणारी आहे. त्यामुळे या पुराणाला तिथी वार दिवस सुरुवातीला आणि शेवटीला पाहायची गरज नाही. कोणत्या महिन्यात तुम्हाला 9 दिवस पारायण करता येतं. या भारतवर्षामध्ये या देवी भागवताचे नवरात्रामध्ये पारायण करण्याची एक प्रथा आहे. आणि वर्षातून हे नवरात्र 4 वेळेस येतं. आश्विन महिना, वैशाख महिना, चैत्र महिना, ज्येष्ठ महिना. या सगळ्या नवरात्रातून ही कथा घरोघरी व्हावी आणि मग या नवरात्रात ती भागवत कथा विशेष फळ देते. म्हणून हे 9वा पारायण 9 दिवस करावं. हे पारायण करताना इष्टमित्रांना आप्तसुखीयांना जरूर निमंत्रण द्यावं. आपण जसं लग्न कार्याचा सोहळा मोठ्या उत्साहानं करतो तसा या जगदंबेचा सोहळा मोठ्या उत्साहानं करावा. कथा श्रवणासाठी अनेक श्रोत्यांना बोलवावं. कथेची जागा निर्मळ असावी, रांगोळ्यांनी वगैरे सुशोभित केली असावी. मुख्य वक्त्याबरोबर एखादा ब्रह्मग्रंथ असावा. त्यानं जगदंबेचा ऐं ह्रीं क्लीं चामुंडा येई विच्छे हा जप करावा. एका वक्त्यानं त्या ठिकाणी संस्कृत संहितेचं पारायण करावं आणि कथाकारिणी कथा सांगावी. शक्यतो वक्ता उत्तराभिमुख असावा. बरं, जागेची अडचण असेल तर तोही कुठला प्रश्न नाही. बरं, फक्त त्याला दक्षिणाभिमुख बसवू नका. बाकी श्रोते कसे बसले ते चालते. सकाळी देवीच्या प्रतिमेची, मूर्तीची अथवा यंत्राची स्थापना करावी. पुरोहिताच्या हातानं भूमिपूजन करावं, कलशपूजन करावं, मातृका पूजन करावं. वक्त्याला वस्त्र अलंकार देऊन त्याचा सत्कार करावा. त्यानंतर व्यासरूप असणाऱ्या या ब्रह्मवृंदास आपण ही देवी भागवत कथा सांगून त्या सगळ्या श्रोत्यांचं तुम्ही अज्ञान नाहीसं करावं. श्रोता आणि वक्ता, विशेषतः यजमान यांनी आहार थोडाच घ्यावा. एक वेळ जेवून एक वेळ त्याने उपवास करता आला, फळं खाल्ले, फलाहार केला तर उत्तम. दोघांनी ब्रह्मचर्याचं पालन करणं जरुरी आहे. शेवटी कुमारिका भोजन करावं, होम हवन करावं.
नवरात्रात जर कथा करत असतात तर पहिल्या दिवशी घटस्थापना करावी, धान्य पेरावं, माळ लावावी, नंदादीप लावावा, रोज आरती प्रसाद व्हावा, अष्टमीला उपवास करावा, नवमीला होम हवन करावं, जोगवा मागावा. अशा रीतीनं ही कथा 9 दिवस विधियुक्त करावी. आता तुम्ही विचारला प्रश्न, घ्या देवतेत पूजन कोणाचं करायचं. देवतेमध्ये अधिष्ठात्री देवी जी आहे ती भगवतीच असते. पण भगवतीसोबत आम्हाला व्यासांनी आणि शंकराचार्यांनी पंचायतन पूजेचे महत्त्व सांगितलं. तुम्ही गणपती, शंकर, देवी, विष्णू, सूर्य या पाचीची पूजा करू शकता प्रत्येकात. आता पुढचा प्रश्न जो विचारला की कथा आत्तापर्यंत कोणी ऐकली, तर ही कथा आत्तापर्यंत जन्मेजयानं जन्मेजयाने ऐकली. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींनी ऐकली, शुद्धुम्नानं ऐकली, वसुदेवानं ऐकली, रामाने ऐकली, कृष्णाने ऐकली, नारदाने ऐकली, सत्यव्रतानं ऐकली, सत्यव्रत ब्राह्मणाने ऐकली, सुदर्शनाने ऐकली, इंद्रपत्नी शचीने ऐकली, सुरथ राजाने ऐकली, समाधी वैशाने ऐकली, ब्रह्मदेवाने ऐकली, सुताने ऐकली आणि जन्मेजय राजाने ऐकली. या सर्वांनी ही कथा ऐकली आणि त्यांना योग्य ते फळ प्राप्त झालं. आता या श्रवणाचा लाभ काय या कथेचा? 6वा प्रश्न तुम्ही मला विचारला. तर यातून धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही पुरुषार्थ साध्य होतात असं हे फळ देणारी कथा आहे. आणि देवी भागवताची कथा केल्यानंतर शीघ्र देवी त्या कथेचं फळ ताबडतोब शुभ देते. आणि म्हणून हा देवी भागवत सर्वांनी श्रवण करावं, लावण्याचा प्रयत्न करावा. आणि अशा रीतीनं या सुतानी ऋषींच्या प्रश्नाचे उत्तर देऊन कथेला प्रारंभ केला. आणि कथेचा प्रारंभ करताना त्यांनी व्यासांची जन्मकथा सांगितली आणि सत्यवतीची उत्पत्ती हे दोन्ही सांगितले. कारण पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्यापासून व्यासाचा जन्म झाला. सत्यवती ही व्यासाची माता आहे आणि पराशर ऋषी हे व्यासाचे पिता आहे. म्हणून अगोदर सत्यवतीचं कथा सांगितलेली भागवतामध्ये की पूर्वी उपरिचर नावाचा एक धार्मिक राजा होऊन गेला. खूप तपश्चर्या करायचा. त्याची इंद्रायणी तपश्चर्या पाहून त्याला एक सुंदर विमानच दिलं होतं. आणि हा सतत विमानातच आरूढ असायचा, खाली उतरतच नव्हता. म्हणून त्याचं नावच उपरिचर वसू पडलं होतं. मात्र हा पितृ आज्ञेचं पालन फार करत होता. पितेचा शब्द जाऊ देत नव्हता. त्याच्या पत्नीचं नाव होतं गिरिका. एकदा पित्यानं सांगितलं, त्याच्या मनामध्ये काहीतरी लुसलुशीत हरणाचं मांस खावं इच्छा निर्माण झाली. आणि त्यानं सांगितलं की तू मृगया करून हरणाला घेऊन मनात ती इच्छा व्यक्त केली. आता पितृ आज्ञा. ज्यावेळेस तो शिकारीच्या तयारीत होता, शिकारीला जाणार होता, त्याच वेळेस त्याची पत्नी गिरिका त्याच्याकडे आली आणि तिनं एक मनातली इच्छा व्यक्त केली. ऋतुकाल झाला होता, संपला होता, स्नान झालं तिचं आणि ती पतीकडे आली, म्हणाली की मला पुत्रप्राप्तीची माझ्या मनात इच्छा निर्माण झाली आहे आणि तुमच्याकडून मला पुत्र व्हावे ही अपेक्षा आहे. त्यानं सांगितलं ठीक आहे म्हणाली, त्याचा आपण विचार नंतर करू. मी आज्ञात आले की आधी मला पित्याच्या आज्ञेला श्रेष्ठ म्हणून मला त्यांचं आज्ञेचं पालन करू दे. नंतर आपण तुझ्या पुत्रप्राप्तीसाठीचाही मी जरूर विचार करेन आणि तुला तसं वचन देतो, मी तसं तुला सहकार्य करेन. असं म्हणून तो मृगयाला निघाला. मृगयाला गेल्यानंतर मृगया करत असताना त्याला या पत्नीच्या विचाराचं सतत त्याच्या मनात स्मरण होऊ लागलं, चिंतन होऊ लागलं. चिंतन होता होता त्या विमानातूनच त्याचं त्या वीर्यपतन झालं आणि ते यमुना नदीमध्ये पडलं. आता गंमत अशी बघा कसा योग असतो. त्या यमुना नदीमध्ये अद्रिका नावाची एक अप्सरा क्रीडा करत होती. आणि ही अप्सरा क्रीडा करत असताना त्या यमुनेच्या तीरावर एक ब्राह्मण संध्याकाळ बसला होता आणि अप्सरेला काय सुचलं माहीत नाही. दुर्बुद्धी म्हणा, सद्बुद्धी म्हणा, खट्याळपणा म्हणा, खोडकरपणा म्हणा,
त्या अप्सरेनं पाण्यातून, पाणी खूप खोल, पाण्यातून जाऊन त्या ब्रह्मरंध्राचे पायाला गुदगुल्या केल्याबरोबर ते एकदम मस्करी केली. ते एकदम चिडल्यानंतर पाहतात ती समोर उभी राहिली. उभी राहिल्याबरोबर त्यांना एवढा राग आला आणि त्याने त्या आद्रिकेला शापच दिला. आता ही म्हणजे आद्रिका म्हणजे स्वर्गातली अप्सरा होती. त्या अप्सरेला शाप दिला की तू मासोळी होशील. ती मत्स्यमादी झाली किंवा तिला मत्स्य म्हणा. मत्स्यनी मासोळी, मत्स्यमादी, आणि मत्स्यमादी झाल्याबरोबर ती इकडे तिकडे संचार करू लागली. आणि त्याच वेळेस संचार करत असताना तिचा त्या ठिकाणचा एक पदार्थ दिसला. तिने तो गिळला आणि ते होतं त्या उपरिचर वसूचं विमानातून खाली पडलेलं वीर्य. ते तिने गिळलं. आता पुढे तिला 10वा महिना चालू असताना एका कोळ्यानं तिला पकडलं जाळ्यात. तिला घरी नेलं. घरी नेऊन जेव्हा त्याचं पोट कापलं त्यावेळेस तिच्या पोटामध्ये 2 मानवी देह असणारे सुंदर बालक दिसले. त्या कोळ्यानं ते राजाकडे नेऊन दिले. राजानं तो बालक स्वतःकडे ठेवून घेतला, पण कन्या त्या कोळ्याला परत दिली. आणि तो कोळी ती कन्या परत घेऊन आला. आणि हीच कन्या म्हणजे मत्स्योदरी. माशीच्या उदरात जन्मला आलेल्या असल्यामुळे मत्स्योदरी. आणि मत्स्यगंधा म्हणजे माशीसारखाच तिला सुगंध येत होता, माशीसारखाच तिच्या अंगाचा वास येत होता. आणि पुढे हिचंच नाव सत्यवती. म्हणजे सत्यवती, मत्स्योदरी, मत्स्यगंधा हे तिन्ही नाव एकाचेच आहे. व्यासांच्या आईचंच नाव आहे तिने. आणि मग हे रूपसंपन्न 2 बालकास जन्म दिल्यानंतर आद्रिका दोष म्हणजे ते शापमुक्त झाली. तिला दिव्य रूप प्राप्त होऊन ती परत स्वर्गात निघून गेली. आता तिच्यापासून जन्मलेली ही मत्स्यगंधा सुलक्षणी होती, काळी सावळी होती दिसायला, पण वयात आल्यामुळे सुंदर दिसत होती. कोळ्यानं तिचं पालन पोषण करून तिला छान वाढवलेलं होतं. आणि तरुण वयामध्ये ती पित्यासारखे सगळे कामं करत होती कोळ्याबरोबर. एकदा काय झालं की महापराक्रमी, तेजस्वी, ज्ञानसंपन्न, ज्येष्ठ असे पराशर मुनी, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, ज्येष्ठ तीर्थयात्रा करू लागले. ते यमुनेच्या काठावर आले. त्यांना पलीकडचे तीरावर जायचं होतं. कुळी भोजन करत बसले होते. पराशर ऋषीनं त्यांना विनंती केली, मला पलीकडच्या तीरावर पोहोचवा. त्यावेळेस मुनीच्या शब्दाला मान देत या कोळ्यांनी आपल्या कन्याला सांगितलं, मत्स्यगंधेला, की मी भोजन करतो, तू तोपर्यंत पहिल्या तीरावर या मुनीला सोडून ये. पित्याचे शब्द ऐकताच त्या मत्स्यगंधेनं होडकं म्हणजे छोटीशी नाव, त्याच्यामध्ये पराशर ऋषीला बसवलं आणि मुनींना पलीकडच्या तीरावर ती घेऊन चालली. जात असताना पराशर ऋषीच्या मनामध्ये अचानक कामवासना निर्माण झाली. ते कामविवल झाले. यवनात पदार्पण केल्या असल्यामुळे ती जरी काळी दिसत असली तरी ती ठसठशीत आणि सुंदर भासत होती. पराशर ऋषीनं मागचा पुढचा काही न विचार करता तिच्या हाताला स्पर्श केला. त्यावेळेस ती घाबरली. ती म्हणाली, महाराज, आपण तपस्वी आहात. अहो, आपल्या कुळाला, विद्येला, तपाला, वयाला हे असणं वागणं शोभणार नाही. आपण उच्च कुलीन, विद्याभूषित आहात, ज्येष्ठ आहात, ज्ञानी आहात, तपवृद्ध आहात, आणि आपण माझ्यासारख्या कोळ्याच्या मुलीला पाहून आपली बुद्धी अशी विचलित का व्हावी? अहो, तुम्ही माझ्यात काय पाहिलं? मी काय तुमच्या एवढी दिसायला सुंदर नाही, काळी कुळकुळीत राहणारी असणारी, आणि माझ्या अंगाला त्या मासोळीचा, किती मासोळीचा घाण वास येतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनामध्ये असं तुम्ही अधर्मानं का वागला? तुम्ही धर्माचं आचरण करणारे, पण अशा अधर्माने का वागत आहात? पराशर ऋषी भानावर आले आणि म्हणाले,
खरं सांगतो म्हणले बालिके, मलाही अजून हे उलगडलं नाही की असं माझ्या हातून का घडत आहे. माझा मन कामविव्हल का झालं हे मला कळतच नाही. अगं, मी हजारो अप्सरे समवेत राहणारा, पण कधी माझ्या मनामध्ये काम वासना जागृत झाली नाही. मग आज अशा प्रकारे हे का व्हावं हे माझी मलाच पडलेलं फार मोठं कोड आहे. अहो, नियतीच्या मनात काय आहे हे काही मला कळेना. कदाचित नियतीला काहीतरी वेगळं घडवायचं असेल. पराशर ऋषीचं तिनं संभाषण ऐकलं आणि फार हुशार होती. तिनं विचार केला की या तपस्व्यानं जर शाप दिला तर आपलं अकल्याण होईल. म्हणून तिनं काय केलं की त्या तपस्व्याची जरा थांबविण्याचा आणि त्याचं मन उदात्तीकरण करण्याचा, दुसरीकडे लावण्यासाठी, त्या मनाचं डायव्हर्शन करण्यासाठी आणि आहे त्या परिस्थितीतून सुटका व्हावी म्हणून ती त्यांना म्हणाली, मुनिवर्य, यमुनेचं इथं पाणी फार खोल आहे, जरा धीर धरा. तेव्हा पराशराने तिचा हात सोडला आणि ते आपले नावे जागेवर जाऊन बसले. मग परत पलीकडच्या तीरावर जाऊन, कारण काम वासना शांत बसूच देईना ना, काहीतरी भगवतीच्या मनात आगटीत घडवायचं होतं. परत त्यांनी पराशर ऋषींनी तिचा हात धरला. आता तिला मात्र भीती वाटू लागली. ती धास्तावली, थरथर कापू लागली. पण ती एवढी हुशार होती, ती म्हणाली, मुनिवर्य, मी तुमच्या योग्यतेची नाही, माझ्या अंगाला दुर्गंधी येते, माझे रूप तुमचे एवढे सुंदर नाही, आणि मग मला या सगळ्या गोष्टीची लाज वाटते, किळस येते. अहो, क्षणातच पराशर ऋषीनं आपल्या तपसामर्थ्याने तिला सर्वांग सुंदर बनवलं. एवढंच नाही तर तिचा देह सुगंधित केला आणि तिचा सुगंध सगळीकडे दरवळला. तिला चिरतरुण केलं आणि तिनं मुनीवरचं हे तपबल जाणवलं. तपस्या, तपबलाचं सामर्थ्य जाणल्यानंतर ती हुशार होती. ती पराशरानं म्हणाली, पराशरानं पुन्हा तिचा हात धरला. ती कुशाग्र बुद्धीची सत्य होती. म्हणाली, मुनिवर्य, माझी विनंती आहे, मी तुम्हाला नकार देणार नाही, परंतु सगळे लोक बघत आहेत. शिवाय पलीकडच्या तीरावर माझे पिता पण आहेत. आणि हे या आचरणामध्ये, पशुतुल्य आचरणात खरं सुख नाही. या पशुतुल्य आचरणातून आनंद मिळणार नाही. आपण जरा रात्र होईपर्यंत धीर धरा. दिवसा केलेला समागम हा पशुतुल्य असतो, शिवाय त्यात महादोष लागतो. इतर माणसे पाहत आहेत. आपण थोडा तुमचा काम आवरा, कामावरती नियंत्रण करा. तिचं हे बोलणं ऐकतात पराशर ऋषीनं आपल्या तपोबलाच्या सहाय्यानं धुकं निर्माण केलं. सगळीकडे अंधकार निर्माण केला, अंधार पडला. तेव्हा ती सुवदना म्हणाली, महाराज, आपलं तपोबल, त्याचं मी सामर्थ्य जाणते. तुम्ही एका क्षणात मला सर्वांग सुंदर केलं, सुगंधित केलं आणि सगळीकडे अंधार निर्माण केला. पण माझी एक महत्त्वाची कळकळीची विनंती तुम्ही ऐकून घ्या की मी कुमारिक आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझं कौमार्य भंग होईल. आपण माझा उपभोग घेऊन निघून जा. तुमचं तप सामर्थ्य एवढं आहे की आपलं वीर्य वाया जाणार नाही. मग मला गर्व राहील. मग मी वडिला काय म्हणून तोंड दाखवू, समाजाला काय म्हणून सांगू, मला कुणालाही तोंड दाखवता येणार नाही. म्हणून आपण ज्ञानी आहात, तपोवृद्ध आहात, आपण काही असं करावं, मला धीर द्या, मी कसं वागावं हे तुम्ही मला सांगा. मी तुमच्या सांगण्याच्या पलीकडे नाही. त्यावेळेस पराशर ऋषी म्हणाले, कन्यके, बालिके, तू माझी इच्छा पूर्ण कर. तू इच्छा पूर्ण केल्यानंतरही तू कुमारिकाच राहशील. तुझ्या कौमार्याचा भंग होणार नाही. ती म्हणाली,
मुनिवर्य, तुम्ही फारच आग्रह करत असताल तर माझी अजून एक विनंती आहे की जगात आणि माझ्या पितरांना हे समजू नये, हे समजणार नाही असं आणि माझ्या कौमार्याची हानी होणार नाही असं आपण तपोबलाच्या सहाय्याने काहीतरी कर्म करा. मला आपल्यासारखाच अद्भुत वीर्यवान ज्ञानीपुत्र व्हावा. मी काही तुम्हाला नाही म्हणणार नाही, पण मात्र माझं कौमार्याचं भंग होऊ नये, माझी बदनामी कुठे होऊ नये, हे सगळं गुप्त राहावं. आणि अजून एक माझी विनंती की मला माझं तारुण्य, माझी यौवनावस्था नित्य नवी राहावी. मृत्यूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत माझं तारुण्य नष्ट होऊ नये. मी सदैव अशी सुंदर राहावी, मी चिरतरून राहावी. पराशर ऋषीने तिला आशीर्वाद दिला आणि बघा शेवटपर्यंत ती चिरतरून होती. भीष्माचार्य म्हातारे दिसत होते, पण आई मात्र तरुणच होती. त्यावेळेस पराशर ऋषीनं तथास्तु तथास्तु म्हणून तिला आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, हे सुंदरी, काहीतरी घडणार असल्याशिवाय असं मला होणार नाही हे निश्चित आहे. आणि म्हणून मी म्हणतो नियतीच्या मनात काय आहे ते कोणाला कळत नाही. तुझ्या ठिकाणी काळजी करू नको, शुभपुत्र होईल, तो विष्णूचा अंश असेल, त्याची त्रैलोक्यात ख्याती होईल. आणि दुसरी गोष्ट, तुझं कौमार्य भंग होणार नाही, तुझ्या माता पिता समाजाला कोणालाही हे कळणार नाही आणि तू तुझ्या चांगल्याप्रमाणे आयुष्यभर मृत्यूपर्यंत, मरेपर्यंत चिरतरून राहायचे. ज्या अर्थी मी तुला पाहून कामातुर झालो, त्या अर्थी भगवतीच्या मनात काहीतरी चांगलं घडवायचं असेल, ते न सांगण्याचं सारखं कारण असेल. आणि म्हणून या भगवती विरुद्ध, दैवाविरुद्ध, नियती विरुद्ध कुणालाही वागता येत नाही. अरे तुझा एवढा दुर्गंध येत असताना मला तुझा मोह का व्हावा? लक्षात ठेव, तुझा पुत्र पुराण कवी होईल, वेदवेता होईल, या जगातलं लोपलेलं ज्ञान सगळ्या जगाला सांगणारा तो भगवंताचा अवतार होईल. असे सांगून त्यांनी तिला वश केलं. तिचा उपभोग घेऊन यमुने स्नान करून ते वेगाने निघून गेले. सत्यवतीला गर्भ राहिला. ती 9 महिने 9 दिवस त्याच बेटावर राहिली, पित्याकडे गेली नाही, पित्याला भेटली नाही. 9 महिने 9 दिवसांनी तिला सुंदर पुत्र झाला. त्या यमुनेच्या बेटावर तिला तो पुत्र झाला. बरं, पुत्र कुमारावस्थेतच जन्माला आला. हे सगळं त्या भगवतीची कृपा असते. बघा तुम्ही, 16व्या वर्षी भागवतामध्ये वर्णन आहे, व्यास जन्माला. आदितीच्या पोटी बटू वामन हे 7व्या 8व्या वर्षी जन्माला आले. लगेच उपनयन झालं, ते बळीच्या यज्ञात गेले. तसे या ठिकाणी व्यास महर्षी कुमार अवस्थेत जन्माला आले. 4-5 वर्षाचं, 5-6 वर्षाचं वय होतं. त्यांनी मातेला सांगितलं, माते, मी आता शिक्षण घेण्यासाठी, वेद अध्ययन करण्यासाठी जाणार आहे, तू येथेच गमन कर. तुला कधी माझं स्मरण झालं की तू माझी आठवण कर, मी त्यावेळेस प्रकट होईल. तिचं कल्याण चिंतून व्यास तिथून निघून गेले. पराशर ऋषीच्या आशीर्वादानं पुढे ती पित्याकडे आली, परंतु काही काळ मी वादळात भरकटले. 8-9 महिने मी तिकडेच बेटावर राहिले, हे तिनं सांगितलं. पित्यानंही काही तिच्याशी चर्चा केली नाही आणि पुढे ती तिकडे आनंदात सत्यवती राहू लागली. आणि मग इकडं व्यासांचंही शिक्षण सुरू झालं. त्या कृष्णद्वीपात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांचं नाव कृष्णद्वयंपायन पडलं. आणि नंतर त्यांनी वेदाध्ययन केलं, वेदांचे 4 भाग केले, म्हणून त्यांना तेव्हापासून लोक वेदव्यास म्हणून लागले. बोरीच्या वनामध्ये त्यांनी तपश्चर्या केली म्हणून त्यांचं पुढचं नाव बदरायण पण झालं. म्हणजे कृष्णद्वयंपायन, वेदव्यास, बदरायण हे त्यांचेच नाव. आता इथे गंमत अशी बघा,
सत्यवती आणि पराशर ऋषी यांच्यापासून या व्यासांची उत्पत्ती झाली. पण शास्त्र सांगतं की मंगल पहा, मुनीच्या वागण्यातले गुणच बघावे, मुनीच्या वागण्यातलं मांगल्य पाहावं. भविष्यात काहीतरी अघटित घडायचं असतं तेव्हा विद्वान मुनीकडून असं काहीतरी जगावेगळं घडत असतं. नाही तर त्या मासोळीच्या पोटी जन्माला आलेल्या सत्यवतीचा पाराशराचा संयोग व्हावा. पुढे हीच सत्यवती जिचं शंतनू राजानं पाणी ग्रहण करावं आणि पांडवाची उत्पत्ती व्हावी. अहो, या सगळ्या घटना घडणं म्हणजे दैव एवढे. हा सगळ्या नियतीचा खेळ आहे, हा सगळा त्या आदिमाय आदिशक्तीचा खेळ आहे. म्हणून या सगळ्या प्राचीन कथेचं परीक्षण करताना जरा आपण इतर गोष्टीचं, इतर पुराणाचं अवलोकन करावं. कुठले पुराण वाचताना एकदम आपलं मत बनवू नये. पराशर ऋषीबद्दल मत बनवताना अगोदर पराशर ऋषीचं सगळं चरित्र पहा. या वृत्तांताचे, या कथेचे, या जन्मकथेचे नायक पराशर आहेत आणि नायिका कोळी कन्या. या कोळ्याच्या मुलीला पाहिल्याबरोबर त्यांच्या मनात कामविकार उत्पन्न होणे इतपत काही पराशर ऋषी काही एवढे जे ते कामलंपट नव्हते. चरित्र पहा त्यांचं, पराशर संहिता वाचा, अन्य पुराणात त्यांचं चरित्र पहा, त्यांचं कुळ पहा, त्यांचा जन्म पहा, त्यांची तपश्चर्या पहा, त्यांचं अध्ययन पहा, त्यांचा अभ्यास पहा. आणि मग लक्षात येतं की पराशर मुनी हे अतिशय इंद्रिय संयमी होते. आयुष्यात ह्या घटने व्यतिरिक्त कुठलीच घटना घडली नाही. कोणत्याही स्त्रीशीही त्यांच्या मनामध्ये कधीच आयुष्यात कामवासना उत्पन्न झाली, फक्त या वेळेच त्यांच्या मनात ही वासना उत्पन्न झाली होती. म्हणून ते इंद्रिय संयमी होते. त्यांचं सगळं पुराणातलं चरित्र पहा. मंत्रदृष्टी होते, तपस्वी होते, अंतर्ज्ञानी होते, ज्योतिषशास्त्रात निष्णात होते, भूत भविष्य वर्तमान जाणणारी होते आणि आपल्या तपोबलाने वाटेल ते करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. मातेच्या उदरात असताना 12 वर्ष तपोबलाच्या सहाय्याने त्यांनी वेदांताचं चिंतन केलं होतं. आणि असली महान तपस्वी विभूती स्त्रीलंपट कशी असू शकेल? म्हणून त्यांना कामलंपट म्हणून त्यांच्याबद्दलचा गैरसमज करून घेणं, मागचा पुढचा अभ्यास न करता असा गैरसमज करून घेणं अप्रबुद्धतेचं लक्षण आहे, निर्बुद्ध माणसाचं लक्षण आहे. विचार करा, केवळ आपल्या अंतर्ज्ञानानं परमात्म्याचा संकल्प जाणून घेणारे हे ऋषी होते आणि त्याप्रमाणे आचरण करणारे होते. देवी भगवतीचा संकल्प त्यांनी जाणला होता की या जगामध्ये ज्ञान लोपलेलं आहे आणि अशा ज्ञानी पुरुषाला तू जन्म दे. आणि त्या अंतर्ज्ञानाने त्यांनी जाणल्यामुळं त्यांनी अशा प्रकारचं आचरण केलं, हे लक्षात ठेवा. परमेश्वराचा संकल्प त्यांनी जाणून घेतला होता आदिमायदी शक्तीचा. आणि म्हणून त्यांनी त्या घिवर कन्येशी संग केला, कोळ्याच्या कन्येशी संग केला आणि वेदव्यासांचा अवतार झाला. तो अवतार सुद्धा क्रमानं वाढणारा नव्हता. 1 महिना 2 महिने, 1 दिवस 2 दिवस नाही, कुमार अवस्थेतला अवतार होता. आणि जन्म झाल्यावर मातेला नमस्कार करून तो तपश्चर्येस निघून गेले. माझी चिंता करू नको म्हणे, तू आनंदात राहा. असं हे पराशराचं चरित्र जर त्यांचा अभ्यास केला, चिंतन केला, त्यांच्या कुळाचा, गोत्राचा, वडिलांचा, तर तुमच्या लक्षात येईल की जे ज्योतिषशास्त्रात निष्णात होते, धर्मशास्त्रात निष्णात होते, आयुर्वेदाचं त्यांना ज्ञान होतं, नीतिशास्त्र ते जाणत होते, स्मृतिकार होते. पराशर महापुराण नावाचं मोठं पुराण ग्रंथ त्यांनी लिहिलं आहे. पराशर गीता नावाचा ग्रंथ त्यांनी रचला आहे. गर्भात असताना पित्याकडून ब्रह्मांड पुराण त्यांनी ऐकलेलं आहे. जन्मताच हे ज्ञानी होते, लक्षात घ्या. ज्यांचा पराशर ऋषीचा पिता होता शक्ती ऋषीचे पुत्र होते.
वशिष्ठांच्या कुळात यांना जन्म झाला होता. कर्दम देवहूती यांची कन्या अरुंधती, ही अरुंधती वशिष्ठ ऋषीला दिली होती. या वशिष्ठ अरुंधतीपासून शक्ती ऋषी जन्माला आले. शक्ती ऋषीचा विवाह अद्रशंती नावाच्या महान तपस्वी ज्ञानी स्त्रीशी झाला. शक्ती आणि अद्रशंती यांच्यापासून पराशर ऋषीचा जन्म झाला. पराशर आणि मत्स्यगंधा यांच्यापासून व्यास महर्षीचा जन्म झाला. या पराशर ऋषीचे पिता श्री शक्ती ऋषी महान तपस्वी, महान ज्ञानी होते. आणि त्यांचे तपबलाचं सामर्थ्य फार होतं. एकदा तर राजा कल्माशपाद यांचा त्यांचा संघर्ष झाला. एक फार लांब अरुंद गल्ली होती. जशी बद्रीनाथ केदारनाथ जाताना किती अरुंद रस्ता आहे, फक्त एक गाडी जाऊ शकते. म्हणून तिथे गाड्याचा जाण्याचा मार्ग एक आणि येण्याचा मार्ग एक आहे. जाणाऱ्या गाडीच्या समोरून गाडी आली तर कोणत्या गाडीनं मागे जाऊन कुठपण मागे जावं. तसं त्या एका अरुंद गल्लीमध्ये, नजरेसमोर बद्रीनाथ केदारनाथची गल्ली लक्षात घ्या, ज्यात पहाड चढताना डोंगर चढताना गल्ल्या असतात, तशा प्रकारच्या गल्लीमध्ये राजा कल्माशपाद, त्याच्या मागे त्याचं चौरंगी सैन्य आणि ते आणि शक्ती ऋषी समोर समोर एका गल्लीमध्ये आले. अशाच अरुंद रस्त्यानं उजव्या बाजूला उंच पाहतात तर डोंगर 10-20 फूट आणि खाली तेवढीच फूट खोल गल्ली. एकच माणूस जाईल आणि एकच माणूस येईल एवढाच रस्ता. आता राजा त्या गल्लीत घुसताना राजाचं अंतर फार नव्हतं आणि ज्याचं अंतर ज्यानं कमी कापलेलं असेल त्यानं परत जायला पाहिजे. शक्ती ऋषी तर जवळपास 75-90% अंतर कापून आली होती. 5% अंतर राजा कापून आला होता. मग आता मागे जायचं काम राजाच होतं. पण राजाला अहंकार आहे, मी राजा आहे. ऋषी म्हणाले, राजापेक्षा ऋषी श्रेष्ठ असतो. एक, माझं वय बघ, माझं तप बघ, माझं ज्ञान बघ आणि माझं अंतर बघ. या दृष्टीतून जर विचार केला तर तू जरी राजा असला तरी तुझं योग्य नाही, तुझी चूक होतीये, तू असं करू नको. तू तुझ्या चतुरंगसेनेसह मागे चाल, मी निघाल्यानंतर तू मग परत्या रस्त्यानं जा. पण राजा ऐकायला तयार नाही. त्याचा अहंकार दुणावला आणि त्यानं त्या शक्ती ऋषीला शिक्षाच करायचे फरमान केलं. राजा मागे सरकला आणि राजाच्या बरोबर असल्या शिपायानं त्यांना फटके दिले, चाबकाचे फटके दिल्यावर त्याने ताबडतोब तिथं त्या राजाला शाप दिला. शक्तिशाली होती हो, त्याची तपोव्रत तप काय होतं. आणि शाप दिल्याबरोबर तो राजा कल्माशपाद राक्षस झाला. राक्षस झाल्यानंतर या राजाला एवढा राग आला होता की त्यानं पहिला घास कोणाचा केला तर शक्ती ऋषीचाच केला. शक्ती ऋषीला खाल्लं. पराशर ऋषीला जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी राक्षस यज्ञ सुरू केला. यज्ञामध्ये राक्षसांची आहुती, अनेक राक्षस त्या यज्ञामध्ये पडून होरपळू आले. तिथं पुलस्त्य ऋषी आले आणि पुलस्त्य ऋषीनं त्या पराशर ऋषीला उपदेश केला की तुम्ही वैष्णव आहे, तुमचा धर्म अहिंसा आहे आणि तुम्ही विनाकारण एका राक्षसासाठी एवढ्या राक्षसांची हिंसा करताय, हे योग्य नाही. पुलस्त्य ऋषीचा उपदेश पराशर ऋषीनं मान्य केला आणि तो यज्ञ बंद केला. एवढी ताकद त्या पराशर ऋषी मध्ये होती. आणि म्हणून परमेश्वराचा अवतार, लोकविलक्षण अवतार या पद्धतीनंच जन्म घेत असतो. व्यासाबद्दल बोलतो मी. असा विलक्षण परमेश्वराचा अवतार व्यासांचा अशा रीतीने झाला. परंतु काय होतं, पाश्चात्य विद्येनं विभूषित होऊन, पाश्चात्याने मांडलेले पाश्चात्य विचार ऐकून, त्यांच्या ती श्रद्धा स्वीकारून आणि आगाध ज्ञानी अशा ऋषीमुनींना हजारो वर्षापूर्वी असलेल्या वाङ्मयाची
कोणत्या दृष्टिकोनातून चिकित्सा करणारे हे सगळे मानसिक गुलामगिरीचे लक्षण लक्षात ठेवा. म्हणून पाश्चात्य विद्येने विभूषित होऊन विनाकारण ती आमच्या या धर्मग्रंथावर टीका करू नका. त्या धर्मग्रंथाचं तत्त्वज्ञान जाणण्यासाठी अन्य धर्मग्रंथाचा अभ्यास करा आणि मग तुमचं मत बनवा. अशा रीतीनं आपल्या मातेची परवानगी घेऊन व्यास हिमालयात तपश्चर्याला गेले. त्याने भारद्वाज ऋषीकडे काही दिवस, वैशपावन ऋषीकडे काही दिवस आणि जातुकर्ण ऋषीकडे काही दिवस अध्ययन केलं आणि नंतर वेदपुराणे ब्रह्मसूत्र रचली आणि जगताचं कल्याण केलं. अशा या व्यासांनी पुत्र प्राप्त व्हावा, पुत्राच्या प्राप्तीसाठी देवीची आदिमायादिशक्तीची तपश्चर्या केली. त्या ठिकाणी शौनक ऋषी ही सूत महर्षी कथा सांगायला बरं. या तिथं सूत महर्षीने 88,000 ऋषींना आणि शौनकाला व्यास जन्माची कथा सांगितली. ते ऋषीमुनी म्हणाले, हे विनय संपन्न सूत महर्षी, व्यास मुनींना कोणत्या भारेपासून पुत्र झाला? आम्ही तर असं ऐकलं आहे की भारेपासून आहे त्या आरणीतूनच पुत्र उत्पन्न झाला. मग आमच्या मनामध्ये शंका उत्पन्न होती, आरणीतून कसा पुत्र होईल? त्या शंकेचं निवारण करून व्यासपुत्राची आम्हाला कथा सांगा. ऋषींनी प्रश्न विचारला. नैमिषारण्यात हे ज्ञानसत्र चालू आहे. नैमिषारण्यात हे देवी भागवत सांगत आहेत आणि नैमिषारण्यामध्ये देवी भागवतामध्ये या सगळ्या कथा सुरू आहेत. सूत म्हणाले, पूर्वी सरस्वतीच्या तीरी व्यासमुनी आश्रमात राहत असताना या व्यास महर्षींनी एक चिमणीचा खोपा पाहिला आणि त्यात राहणारे चिमणा चिमणी त्यांनी पाहिले. ती चिमणा चिमणी त्या पिलाचं उत्तम संगोपन करत होती, त्याला चारा आणून भरत होते, त्यांच्यावर खूप प्रेम करत होते. हे दृश्य पाहून व्यासाच्या अंतःकरणामध्ये वात्सल्यभाव निर्माण झाला. त्या जोडप्यांचे त्या पिलावरील प्रेम पाहून व्यास भावविव्हल झाले. ते विचार करू लागले, पक्षी योनीमध्ये उत्पन्न झाले, चिमणा चिमणी जर एवढं पुत्रप्रेम दिसून येतं, हरिण पाडसामध्ये प्रेम दिसून येतं, गाय गोऱ्यामध्ये प्रेम दिसून येतं, हे सर्व प्राणी पशु पक्षी जर पुत्रावर एवढे प्रेम करत असतील तर बुद्धिवादी माणसानं पुत्रावर प्रेम का करू नये? कारण पुत्र हा आपली सेवा करतो, तो वृद्धप्रेमीचा आधार असतो. मुलाचा विवाह करावा, सुन्मुख पाहावं, पुत्र पौत्र अगदी आनंदात समाधानात जीवन घालवावं, असे विचार त्यांच्या मनात आले. आणि त्यांचं मत झालं की पुत्र सुख हे सर्वोत्तम सुख आहे. निपुत्रिकाला उत्तम लोक प्राप्त होत नाही असं शास्त्र सांगतं. म्हणजे याचा अर्थ पुत्र हा परलोक प्राप्तीचं साधन आहे. म्हणून सारख्या मुनींनी व शास्त्रांनी पुत्रवानाला स्वर्गप्राप्ती सांगितली आहे. ते म्हणतात निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्त होत नाही. पुढे हाच पुत्र वंश चालवणारा असतो, तो वंशाचा दिवा असतो आणि त्यामुळे आपला वंश वाढत राहतो. सर्व पापातून हा पुत्र तुम्हाला मुक्त करतो. अशा प्रकारे विचार करून व्यास काही काळ खिन्न झाले. त्यांच्या मनामध्ये पुत्रप्राप्तीची इच्छा निर्माण झाली. त्यांनी विचारपूर्वक प्रयत्न केला, निश्चय केला की आपण मेरू पर्वतावर जाऊन तपश्चर्या करावी, म्हणजे पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होईल. हे त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे. पण एक आठ होती, त्यांची इच्छा होती की मला पत्नी नको आहे, विवाह न करता पुत्र व्हावा, पती न होता मी पिता व्हावं. मग याकरता आपल्याला कोणत्या देवतेची आराधना करावी लागेल याचा ते विचार करू लागले.
कोणता देव विवाह न करता पुत्र देण्यास समर्थ आहे. मग विष्णूची आराधना करू, ब्रह्माची करू, रुद्राची करू, इंद्राची करू, सूर्याची करू, गणेशाची करू, कार्तिकेयची करू, अग्नीची करू की वरुणाची करू, यापैकी कोणता देव समर्थ आहे, असा ते विचार करत असताना त्या ठिकाणी नारद मुनी प्रकटले. आणि मग नारद मुनीला त्यांनी प्रश्न केला की कोणत्या देवाची मी उपासना करू, मला पुत्र प्राप्ती हवी. नारद म्हणाले, हे व्यासा, अरे फार वर्षापूर्वी माझ्या पित्याने म्हणजे ब्रह्मदेवाने हाच प्रश्न विष्णू परमात्माला विचारला. मी हा प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा मला त्याचं उत्तर माहीत नव्हतं, पण मी हाच प्रश्न विष्णू परमात्माला विचारला म्हणाले. आता त्यावेळेस विष्णू ध्यानस्थ होते. ब्रह्मदेव विष्णूला म्हणाले, देवादि देवा जनार्दना जगन्नाथा, आपण ध्यानाचं असून तप करता? आपल्यापेक्षा श्रेष्ठ देवता कोण आहे की ज्याचं तुम्ही ध्यान करता? मी तर आजपर्यंत तुम्हाला सर्वात श्रेष्ठ मानत होतो, या जगाचे चालक पालक मालक, पण तुम्ही कोणाच ते तपश्चर्या करता? त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्मदेवा, तू तुझ्या इच्छेप्रमाणे जग उत्पन्न करत नाही, मी माझ्या इच्छेप्रमाणे जगाचं पालन करत नाही, आणि रुद्रही त्याच्या इच्छेप्रमाणे या जगाचा संहार करत नाही. आपण कोणाच्या तरी आज्ञेनं वागतो. आणि विष्णू परमात्म्यानं सांगितलं, तू मी शिव जगताचे उत्पादक पालक संहारक आहोत असं हे सगळे समजतात म्हणाले. परंतु तू उत्पादक नाही, मी पालक नाही, आणि शिव हेही संहारक नाही, हे सत्य आहे. यामागे एक अधिष्ठात्री देवती आहे, तिची शक्ती आहे, ती आदिमाया आहे, आणि ती शक्ती आमच्याकडनं हे सगळं कार्य करून घेते, आणि म्हणून ती प्रमुख आहे, आणि म्हणून तिचंच मी ध्यान करत होतो म्हणाले. ही शक्ती ब्रह्मदेवा तुझ्या ठिकाणी जगत उत्पत्तीसाठी राजस शक्ती उत्पन्न करते, रजोगुण. माझ्या ठिकाणी सत्वगुण उत्पन्न करते पालन पोषण करण्यासाठी, आणि रुद्राच्या ठिकाणी तामसी शक्ती म्हणजे तमगुण उत्पन्न करते, आणि त्याच्या हातून या जगताचा संहार करून घेते. त्यामुळं हे कार्य करण्याची शक्ती आहे. आणि त्यावेळेस त्यांनी ब्रह्मदेवाला दृष्टांत सांगितलं. ते म्हणाले, मी तुला एक दृष्टांत सांगणार आहे म्हणाले. मी परतंत्र आहे. अरे शेषशाही भगवंतावर मी शयन करतो, त्या शक्तीच्या अधीन राहूनच मी सगळे हे रोज कार्य करतो. प्रलय काळात मी तिच्याच अधीन असतो, आणि त्या आदिमायादी शक्तीच्या अधीन राहूनच मी तिची तपश्चर्या करत असतो. पूर्वी प्रलयामध्ये सगळं जग या पाण्यामध्ये बुडून गेलं होतं, समुद्रमय जग झालं होतं, पृथ्वी पाण्यात बुडाली होती. आणि त्यावेळेस माझ्या कानातील मुळापासून 2 राक्षस उत्पन्न झाले होते, मधु आणि कैटभ. त्यांच्याशी मी 5000 वर्ष युद्ध केलं. तू त्याचा साक्षीदार आहेस. तुलाच ते ठार करू लागले, तू माझ्याकडे आला होतास. आणि त्यावेळेस आंबेच्या कृपेनंच मी त्या मधुकैटभाचा वध केला. अरे या आंबेच्या कृपेनंच मी हयग्रीव झालो, या आंबेच्या कृपेत मी कुर्म झालो, वराह झालो, नरसिंह झालो, वामन अवतार झालो. हे सगळे रूप मी त्या जगदंबेच्या कृपेनंच धारण करतो, आणि म्हणून आणि तिचंच मी निरंतर ध्यान करतो. नारद म्हणाले, ह्याप्रमाणे विष्णूने माझ्या पित्याला ब्रह्मदेवाला, आणि ब्रह्मदेवानं मला हेच सांगितलं, तेच मी तुला कथन केलं. या सर्वात श्रेष्ठ देवता जी आहे ती आदिमाय आदिशक्ती भगवती आहे, आणि त्या जगदंबेचं तू तपश्चर्या कर, तिचं ध्यान कर, तीच तुला पुत्र देण्यास समर्थ आहे.
मग व्यास महर्षींनी मेरू पर्वतावर जाऊन देवीची तपश्चर्या करायचं ठरवलं. ऋषी म्हणाले, हे सुद्धा. आता आम्हाला दुसरी एक कथा आठवते की माधवाचं मस्तक देहापासून निघून गेलं, त्याला घोड्याचं मस्तक प्राप्त झालं. ही कथा आम्हाला सविस्तर ऐकायची इच्छा आहे, ग्रीवाची कथा. तेव्हा सूत म्हणाले, 10,000 वर्ष या विष्णू परमात्मानं मधुकैटभाशी युद्ध केलं. ते थकले. थकल्यावर ते शुभस्थानी पद्मासन घालून बसले आणि कंठाला धनुष्य लावला, झोपी गेले. आता ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, वरुण हे देवादिदेव विष्णू परमात्माकडे यज्ञ करण्यासाठी म्हणून आले. कारण यज्ञाधिपती, यज्ञाचे देवता विष्णू आहे. विष्णूचं दर्शन घेऊन त्यांच्या संमतीने, त्यांच्याकडून परवानगी घेऊन आपण यज्ञ करा म्हणून आले. पण पाहतात तर विष्णू चिरनिद्रित. मग त्यांची झोप कशी मोडावी या विचारानं त्या ब्रह्मदेवानं वाळवी निर्माण केली आणि ती वाळवी धनुष्याच्या अग्रटोकावर टाकली. त्या वाळवीनं त्या धनुष्याचा अग्रभाग खात असताना त्या धनुष्याचं दोर तुटला आणि दोर तुटल्यानंतर त्याची प्रत्यंच्या जी होती ती वाकडी झाली होती, एकदम सरळ झाली. त्याचा वेग प्रचंड होता आणि ती एकदम सरळ झाल्याबरोबर विष्णूच्या मानेत घुसली आणि त्या विष्णूचं शिर, मुकुट, कुंडलासह उडून कुठे पडलं पत्ता लागेल. प्रचंड आवाज झाला, अंधार झाला, पृथ्वीला हादरा बसला, प्रचंड वारे वाहू लागले. हे पाहून सगळे देव भयभीत झाले आणि सगळे देव मग स्वतःलाच दूषण देऊ लागले की हे काय झालं, आमच्यामुळे या विष्णूचं मस्तक उडालं. त्यावेळेस हे का घडलं असा विचार करत असता सगळ्या देवादिदेवांनी त्या बृहस्पतींना विनंती केली की भगवंत हे का घडलं. बृहस्पती म्हणाले, हे म्हणे, हे घडण्याच्या मागचं काहीतरी अघटित कारण असं म्हणा, आणि हे जाणण्यासाठी आपण सगळे असमर्थ आहोत. कालगतीनं ब्रह्मदेवा जे काही प्राप्त होतं ना, ते शुभ असो अशुभ असो, प्रारब्धाचा भोग म्हणून त्याचा आम्ही स्वीकार करायलाच पाहिजे. बघा, कालगतीनं विष्णूला शाळीग्राम व्हावं लागलं होतं, भीष्माला शरपंजरी पडावं लागलं होतं, देवकीला पुत्रवियोगाचं दुःख सहन करावं लागलं, बाळकृष्णाला कारागृहात जन्म घ्यावा लागला, रामाला वनवास भोगावा लागला. अहो, हे पूर्वसंचिताचे भोग असतात आणि ते प्रत्येकाला भोगावंच लागतात. संसारात येऊन सर्वांना या दुःखाचा सामना करावा लागतो आणि त्याच प्रकारचं हे काहीतरी घडले असेल आणि हे आपल्याला कळणार नाही म्हणाले. आणि म्हणून त्यांनी सांगितले की आपण काय करू, त्याकरता त्या आदिमाय आदिशक्तीचं स्तवन करू. ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे सर्व देवादिदेवांनी त्या ठिकाणी आदिमायेचं स्मरण केलं. सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हे देवी, हे महामाये, सर्व भूतांचा, प्राण्याचा आधार तूच आहेस. आमचे मनोरथ पूर्ण करणारी तूच आहेस. ब्रह्मा, विष्णू, शंकर, इंद्र, वरुण, सूर्य देवता तूच निर्माण केले आहेस. हे भगवती, हे भुवनेश्वरी, आम्हाला फार मोठं दुःख प्राप्त झालं, या दुःखातून तू आम्हाला मुक्त कर. आंबे, विष्णूचे मस्तक कुठेतरी जाऊन पडले आहे, आम्ही जाणत नाही. तुझ्याशिवाय आम्हाला आणि विष्णूला दुसरा आधार नाही. तेव्हा हे जगन्माते आमच्यावर कृपा कर. तेव्हा ती जगन्माता आकाशात प्रकट झाली आणि ती आकाशवाणीनं देहरहित बोलू लागली. ती म्हणाली, हे देवांनो, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही व वेदांनी माझी स्तुती केली, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुमचं कार्य शीघ्र होईल. पण तुम्ही विष्णूचं मस्तक हे शिर धडावेळ का झालं याचं कारण श्रवण करा. याचे 2 कारणं आहेत म्हणाले. पहिलं कारण असं आहे की एकदा सागर किनाऱ्यावरती लक्ष्मीसहित विष्णू बसले असता विष्णूला अचानक कुठलं तरी स्मरण झालं आणि विष्णू हसले
आता विष्णू असल्याबरोबर लक्ष्मीचा गैरसमज झाला. हे मलाच हसले, हा लक्ष्मीचा गैरसमज होता. आणि त्यामुळं काय झालं की तिच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला. आता असे विकल्प देव कार्यासाठीच निर्माण होत असतात. जसा हा विकल्प मंथरेच्या मनात निर्माण झाला होता आणि मंथरेनं कैकेयीला सांगितलं आणि कैकेयीनं मग 2 राज्य मागितले. रामाला वनवासात जाणं आवश्यक होतं, देवांचं कार्य होतं, म्हणून मंथरेच्या मनात विकल्प निर्माण झाला. तसं या ठिकाणी या लक्ष्मीच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला आणि महालक्ष्मी क्रोधायमान झाली. तामसी शक्तीनं त्या देवीमध्ये प्रवेश केला. हे पहा, सृष्टीची उत्पत्ती तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणापासून झाली. कधी माणसाचा तमोगुण देवांचा देखील उफावणी सांगता येत नाही. आणि देवीच्या मनातला तमोगुण उफावणाला तामसी शक्तीनं प्रवेश केला. कशासाठी? तर देवांचं कार्य सिद्धीत जाण्यासाठी. काही विपरीत काळ प्राप्त झाल्यावर ती तामसी शक्ती उत्पन्न झाली तिच्या मनामध्ये. ती म्हणाली, तुम्ही मला हसला, माझी कुचेष्टा करताय, हे मस्तक पडो. आणि म्हणून श्रीहरीचं मस्तक त्यांच्या शरीरापासून दूर झालं, समुद्रात बुडून गेलं. काळजी करू नका, तुमचं देवकार्य पूर्ण होईल. आता विष्णूचं मस्तक शिरावेगळं होण्याचं त्यांचं दुसरं एक कारण आहे. एक तर लक्ष्मीच्या मनामध्ये विकल्प मीच निर्माण केला म्हणून लक्ष्मीनं शाप दिला. आता दुसरं कारण असं आहे की पूर्वी हायग्रीव नावाचा दैत्य, ज्यानं सरस्वतीची तपश्चर्या केली. सरस्वती माझंच रूप आहे. आणि सरस्वतीनं प्रसन्न होऊन त्याला वर माग म्हणून सांगितल्यानंतर त्या हायग्रीवानं वर मागितला. तो म्हणाला, देवी मला अमर कर. देवी म्हणजे तुला अमर करता येणार नाही. त्यावेळेस त्यानंच सांगितलं की मला हायग्रीवाशिवाय इतर कोणाकडूनही मरण येऊ नये. देवी म्हणली तथास्तु. मग आता तो मातला. तो मातल्यानंतर त्या हायग्रीवाचा मुक्त करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्याला हायग्रीव राक्षसाची उत्पत्ती करणं आवश्यक आहे. आणि म्हणून विष्णूचा शिरधडा वेगळे झाले, लक्षात ठेवा. तेव्हा विष्णूच्या देहावरती त्वेष्टाच्या आश्वाचं मस्तक लावा. हायग्रीव म्हणजे आश्वाचं मस्तक असणारा राक्षस, घोड्याचं मस्तक असणारा राक्षस. आणि मग हा हायग्रीव होईल. हा देवहितासाठी पापी क्रूर अशा हायग्रीव दानवाचा वध करील. त्याप्रमाणे देवीनं सांगितल्याप्रमाणे सगळ्या देवीनं सगळं विस्ताराने एकत्र केलं. देव संतुष्ट झाले. देवाने त्या त्वेष्टाला विनंती केली, त्याच्या आश्वाचं मस्तक तोडलं. त्यानंतर ते आणून विष्णूच्या मस्तकावर लावलं, म्हणजे प्लास्टिक सर्जरी केली. आणि अशा रीतीनं आश्वाचं मस्तक असणाऱ्या श्री विष्णूनं हायग्रीवाचा अवतार घेऊन त्या दानवाचा वध केला. अशा प्रकारची ही सगळी इथे कथा येते. तर देवी भागवतातल्या या सगळ्या सारस्वत कल्पातल्या कथा आहेत. म्हणून या कथेमध्ये आणि देवी भागवतातल्या कथेमध्ये थोडा हायग्रीच्या कथेत फरक आहे. त्यानंतर सूत म्हणाले, 5000 वर्षापर्यंत या सागरात राहून विष्णूनं मधुकैटपाशी युद्ध केलं. त्या दानवांची आम्हाला चरित्र सांगा. त्या सूत म्हणाले की पूर्वी सगळा भूभाग विष्णुमय म्हणजे जलमय झालेला होता. आणि त्या जलमय भूभागामध्ये या मधु आणि कैटभ हे विष्णूच्या मळापासून उत्पन्न झाले. आणि मधु कैटभ विष्णूच्या मळापासून निर्माण झाल्यानंतर, आता खरं म्हणजे काय, मधु म्हणजे गोड आणि कैटभ म्हणजे कडू. याची जर कथा जर तुम्ही रूपक रूपानं जर विचार केला तर मधु म्हणजे स्तुती आणि कैटभ म्हणजे निंदा. आणि म्हणून मधु गोड आहे, कारण स्तुती सगळ्यांना गोड असते आणि निंदा कडू येते, सगळ्याला वाईट असते. म्हणून हा मधु कैटभ. हे मधु कैटभ
उत्पन्न झाल्यानंतर हे विचार करू लागले की आपण आधाराशिवाय कसे जगत आहोत. हे पाणी कशावर आहे, पृथ्वी तर कुठे दिसत नाही. या जलाला आणि या जगाला आधार कोणाचा आहे. चौघडे पाणीच पाणी दिसत आहे. हे पाणी कोणी उत्पन्न केलं, मग भूमी कुठे आहे, आपल्याला कोणी उत्पन्न केलं, आणि आपण या जगामध्ये अशा आनंदात राहतो, कोणी उत्पन्न केलं, आपले माता पिता कोण आहेत. असा ते विचार करत असताना, चिंतन करत असताना आकाशातून एक मनोहर वाघबीज त्यांच्या कानी पडलं आणि त्या वाघबीजाचा त्यांनी जप करायला सुरुवात केला. आणि तो जप केल्याबरोबर देवी त्या प्रसन्न झाली. देवीने सांगितलं काय हवं मागा. त्यांनी सांगितलं की देवी आम्हाला इच्छा मरणी कर, आमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला मृत्यू यावा. देवी तथाच. देवीने सांगितलं मीच तुम्हाला उत्पन्न केले. मग असा इच्छा मरणी हे मिळाल्यानंतर, वर मिळाल्यानंतर हे दानव उन्मत्त झाले, पाण्यात क्रीडा करू लागले. आणि या सृष्टीची उत्पत्ती करण्याच्या हेतूनं विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले होते. आता या सर्व पाण्यामध्ये, जलामध्ये, या उदकामध्ये विष्णू, ब्रह्मा आणि हे दोन राक्षसच होते. नंतर ब्रह्मदेवाच्या भुगुटीतून महादेव उत्पन्न झाले. आता या उन्मत्त राक्षसानं जेव्हा ब्रह्मदेवाला पाहिलं, ते ब्रह्मदेवाच्या मागे लागले. ब्रह्मदेवाला म्हणू लागले तू माझ्याशी, आमच्याशी युद्ध कर. दोन्ही शक्तिशाली होते. आता आमचेच युद्ध कर हे भाषण ऐकून ब्रह्मदेव चिंताक्रांत झाले. काय करावं हे त्यांना कळेना. आणि शेवटी हे दानव बलाढ्य शक्तिशाली आहेत हा विचार करून ब्रह्मदेवाने ठरवलं की आपण या समुद्रात असणाऱ्या ज्यानं आपल्या नाभिकमलातून मला आपल्याला उत्पन्न केले त्या विष्णूला शरण जावं, त्याचं सहाय्य घ्यावं. म्हणून आले. पाहतात तर विष्णू निद्रेत होते. आणि म्हणून त्या विष्णूला निद्रेतून जाग करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी आले आणि विष्णूची स्तुती करायला सुरुवात केली. विष्णू उठत नाही ते त्यांनी पाहिलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की विष्णूची स्तुती, विष्णू उठत नाही याचा अर्थ ही आदिमा आदिशक्ती जिनं या मधुकैटभाला उत्पन्न केलं, आपल्याला उत्पन्न केलं, विष्णूला उत्पन्न केलं, त्या आदिमायेचंच आपण स्मरण करू. आणि त्या योगमायेची स्तुती केली. योगमायेची स्तुती केल्यानंतर या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः असं ब्रह्मदेवांची स्तुती करताच ती निद्राभिमानी तामसी देवी विष्णूच्या देहापासून दूर झाली आणि उभी राहिली. ब्रह्मदेवाने तिला नमस्कार केला आणि अदृश्य झाली. विष्णूला जाग आला. विष्णूला जाग आल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाला पाहिलं. ब्रह्मदेवाला म्हणाले तू इथं का आलास, तू तप का करत नाहीस. ब्रह्मदेव म्हणाले भगवंता मी तपश्चर्या करू लागलो, पण तुमच्या कानातून उत्पन्न झाले दोन दैत्य मधु आणि कैटभ हे माझं वध करण्यासाठी माझ्या पाठी लागलेले आहेत आणि मी भीतीनं तुम्हाला आलो, तुम्हाला उठवत आहे म्हणाले, माझं रक्षण करा. विष्णू म्हणाले तू निर्धास्त राहा म्हणाले, मी लवकरच त्यांचा वध करीन. आणि असं म्हणून विष्णू परमात्मानं त्या मधु कैटभ या दोन प्रचंड राक्षसाची युद्ध सुरू केलं. ते तिथं आले, ब्रह्मदेवाचा शोध घेत गेले. आणि मग विष्णू परमात्माचं आणि त्या मधु कैटभाचं युद्ध सुरू झालं. बघ ते युद्ध करताना आळीपाळीने युद्ध करत होते आणि त्यामुळे एक थकला की दुसऱ्या युद्धाला यायचा. अहो कृष्ण परमात्मा रात्रंदिवशी एकटेच युद्ध करू लागले आणि थोडा नाही 5000 वर्षाचा काळ गेला. विष्णू परमात्मा पाहिले दानव मरत नाहीत आणि एक एक आराम करतो, पुढे येतो, माझ्याशी युद्ध करतो. विष्णू जरा चिंतातूर झाले. विष्णूला थकलेलं पाहून ते दानव म्हणाले तू खूप थकलास म्हणाले, तू आम्हाला शरण ये, मग आम्ही तुझा वध करू आणि त्यानंतर या ब्रह्मदेवाचा वध करू म्हणाले. आणि म्हणून ते विष्णूंना म्हणाले. विष्णू म्हणाले हे पा म्हणाले दानवांनो तुम्ही फार पराक्रमी आहात, तुमचं शौर्य पाहिलं मी जाणतो, तुम्ही शक्तिशाली आहात. 5000 वर्ष झाले मी एकटा तुमचे युद्ध करतो, पण तुम्ही एक एक जण विश्रांती घेऊन माझ्याशी युद्ध करता.
आणि लढता, मला थोडी विश्रांती घेऊ द्या, परत मी तुमच्याशी युद्ध करेन. त्यावेळेस ते दानव थोडी बाजूला झाले आणि एकांतात विष्णू परमात्माला सोडलं. आता एकांतात विष्णू परमात्माला सोडलं, पण 5,000 वर्ष झाले युद्धातून त्यांना एकांतात चिंतन करण्याचा आणि विचार करण्याला वेळ मिळाला नाही. आता वेळ मिळाल्यानंतर हे दैत्य का मरत नाही असा ते विचार करत असताना, का मारले जात नाहीत असा विचार करत असताना त्या ठिकाणी त्यांना सद्बुद्धी झाली आणि त्या देवीचं त्यांनी परत चिंतन केलं. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीचं स्मरण होतात देवीनं बुद्धी दिली विष्णू परमात्माला आणि विष्णू परमात्माच्या लक्षात आलं बुद्धी येऊन देवीनं की हे इच्छामरणी आहे याचं ज्ञान झालं त्यांना. आणि मग देवीनं त्या देवीची स्तुती केल्यानंतर देवीनं सांगितलं, म्हणाले काळजी करू नको, म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे. म्हणाले ते दोन्ही राक्षसांनी माझ्याकडे इच्छामरणी होण्याचा वर मागितलेला. म्हणाले तू त्यांना असंच युद्ध करण्यात गुंतून ठेवू, मी त्याला मोहित करील आणि मोहित घाल्यानंतर त्यांना आपण मायेमध्ये फसविल्यानंतर तूच त्यांना वर मागायला सांगेन, त्यांनी हा वर मागावा किंवा तू त्यांना सांग. ते जेव्हा म्हणतील की हो तू माग, तुला काय वर मागायचं तू वर माग की तुम्ही माझ्या हातून मरा, त्यांना नाही म्हणता येत नसतं. एखाद्याने वर द्यायचं ठरलं तर तुम्ही जर वर मागितलं आणि वचन दिलं तर त्याला तो वर तथाच तो म्हणावंच लागतो. मग त्याप्रमाणे या विष्णू परमात्मानं त्या दोन्ही मधुकैटभाशी युद्ध करत असताना युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर समोर देवी प्रकट झाली. देवी प्रकट झाल्यानंतर त्या देवीचं रूप पाहून, तिचं ते स्वरूप पाहून हे दोन्ही मधुकैटभ जे ते त्या देवीला पण मोहित झाले. मोहित झाल्यानंतर त्यावेळेस विष्णू त्यांना म्हणाले, हे दैत्यांनो, त्या देवीसमोर म्हणली, त्यांची तारीफ केली, तुम्ही शूर आहात, वीर आहात, बलाढ्य आहात. तुमच्यासारखे बलाढ्य श्रोते युद्ध मी आजपर्यंत कुठंच पाहिलं नाही. मी तुमच्या युद्धावर प्रसन्न आहे, तुम्ही मला वर मागा, मी देण्यास तयार आहे. त्यावेळेस देवी त्या राक्षसांकडे पाहत होती. राक्षसांच्या मनात विचार आला की आपण एवढे पराक्रमी सर्वश्रेष्ठ असून आणि आपण इच्छामरणी असून हा आपल्याला म्हणतो वर मागा म्हणून, ही आपली निंदा ना असती. आपण श्रेष्ठ आहोत, वर तर याने मागायला पाहिजे. हा देवीसमोर आम्हाला खाली पाहायला होतो. त्यावेळेस ते म्हणाले, हे विष्णू, आम्ही शक्तिशाली आहोत, तू शक्तिशाली नाहीस. आम्ही अमर आहे, तू अमर नाहीस. आम्ही इच्छामरणी आहेत म्हणजेच अमर आहोत. आणि आमच्यासारख्या बलाढ्य योद्ध्यांना तू वर मागा म्हणतो. नाही नाही, वर तू मागायचा, तू मागशील तो वर आम्ही देऊ. कारण आम्ही वर मागणं हा आमचा अपमान आहे. आम्ही तुझा वर मान्य करणं हा आमचा मान आहे. ते म्हणाले, ठीक आहे. म्हणाले, अरे देवी मला काय म्हणेल. नाही म्हणले, मान्य म्हणाले. पण मी जर मागितला तर तुम्ही वर देणार का. अरे म्हणले, आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आम्ही एकदा तुला वचन जर दिलं, प्राण जाय पर वचन न जाय, आम्ही मागे हटणार नाही. तू कुठलाही वर माग, पण वर तू मागावा, आम्ही नाही मागणार. ते म्हणले, ठीक आहे, द्या वचन. हो म्हणले, दिलं वचन. आणि वचन द्या म्हणल्याबरोबर त्यानं वर मागितलं आहे की तुम्ही माझ्यावर संतुष्ट आहात, तुम्ही मला वचन दिलं आहे, तुम्ही जर माझ्यावर संतुष्ट असाल तर तुम्हा उभयता दोघांचाही माझ्या हातून वध व्हावा, हाच वर मला हवा. आता म्हणले, अरे आपण फसलो. म्हणले, आपण वचन दिलं, आता आपल्याला मागे हटता येणार नाही. पण हुशार होते. ठीक आहे म्हणले, मान्य म्हणले, आम्हाला आम्ही तुझ्या हातून म्हणले मरायला तयार आहोत, तू आमचा वध कर. पण अशा जागी वध कर जिथं अजिबात पाण्याचा एक थेंबही नाही, निर्जल जागा असावी. अशा निर्जल भागावर तू आमचा वध कर. भगवंताला तेवढंच पाहिजे. भगवंतानं आपला एवढं देह मोठा केला. म्हणतात विश्वरूप दर्शन आपण पाहिलंच गीतेमध्ये. अरे बाप, त्याची मांडी म्हणजे एवढा विस्तीर्ण भाग दिसू लागला. एवढं मोठं रूप घेतलं भगवंतानं आणि त्याची मांडी एवढी मोठी विस्तीर्ण भाग दिसू लागली की युद्धाचं एक मैदान
आणि त्या मांडीवरती त्यांनी त्या मधु आणि कैटभाला ठार केलं मांडीच्या पृष्ठभागावर. आणि अशा रीतीनं हे दोघे या ठिकाणी ठार झाले. असं हे देवी महात्म्य ऐकून व्यासांनी सर्वश्रेष्ठ असणारी देवी हिची आराधना करायला ठेवली. म्हणून हे देवीचं संपूर्ण महात्म्य या ठिकाणी बघा कथेत कथा आहे. व्यासांचं तीर्थ झालं, व्यासांच्या मनामध्ये पुत्रप्राप्तीची इच्छा झाली. पुत्रप्राप्तीची इच्छा झाल्यानंतर त्या कथेमध्ये ही कथा येते की सर्वश्रेष्ठ देवता कोण, आणि सर्वश्रेष्ठ देवता जगदंबा माता आहे. याकरिता हयग्रीवाचा एक दृष्टांत आणि मधुकैटभाचा 2 दृष्टांत सांगितल्यानंतर आता व्यासांची खात्री झाली की सर्वश्रेष्ठ देवता जगदंबा माता आहे. आणि अशा जगदंबा मातेचं आपण जाऊन जे ते तपश्चर्या करू हिमालयात जाऊन, असे व्यास इच्छा त्यांच्या मनामध्ये होती. आणि ते मेरू पर्वतावर जाऊन तपश्चर्या करतील. आणि तपश्चर्या झाल्यानंतर त्यांना त्या पुत्राची प्राप्ती कशी होती हा कथा भाग आपण पुढील भागात पाहू. झालेली आजची सेवा जगदंबा मातेच्या चरणी समर्पित. कथेला पूर्णविराम. जय जगदंबा. जगदंबा माता की जय.